तर मित्रांनो आता पप्पाचं फोटोशूट करायचं होतं वाल काढताना आणि पप्पाची केस तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। पावसाचं वातावरण तयार झालंय। मी आलोय आई आणि पप्पाला वावरात नेला। आई आणि पप्पा आहे ना वावरात आहे ना वाल आता काढतात। वालाची पाईप इकडची सरी तर अख्खी वाळून गेली कारण काही तर मित्रांनो पप्पा आहे ना गवत काढतात, कापून काढतात आणि आई तिकडं बंडल बांधते वायरीचं। सगळ्याच काढून झालं तर मित्रांनो सगळं पाईप काढून झालं, फक्त आता एकच पाईप राहिलाय। 52 पाईप होती का शितून वडतं असं लय वडलं ना काय होतंय। तर मित्रांनो लय वडलं नाही, पाईप आहे ना ताणला जातोय। थोडं डिल्ल केलं सोपं जाते ना गुंडाळायला। सकाळ धरून तू गुंडाळायला आणि पप्पा कापायला आणि अख्खं पप्पानी कापलं। कुठं कापलंय बघू पप्पाने। शपथ कसलं बोट कापून घेतलंय। सावकाश हँडग्लोव्ज घालायचं ना। तर मित्रांनो अख्खी वाल झाली पण काही दुखापत नाही झाली, पण आता काढताना दुखापत झाली। ठेवलंय तर मित्रांनो आईला ब्लॉग शूट करायला दिला होता। आईने डायरेक्ट ना कॅमेरावरती नको राहू दे, त्याच्यामुळे ना मी ब्लॉग एकटाच बनवत असतो। तर मित्रांनो वाल आलाय ना 15 दिवस झाले पाणी देऊन। आजूक वाल आहे ना हिरवीगार आहे आणि आता त्याला फुलं लागायला लागले। काय होतं माहिती, फुलं लागतात आणि फुलं ऊन लागलं की लगेच गळून जातात, त्याच्यामुळे काहीच करत नाही। त्याच्यामुळे डायरेक्ट अख्खं वाल काढून जाते। आता अख्खं वावर मोकळं दिसत। आता मोकळ्या वावरात जेवढा येडा मारायला कटाळ येईल का नाही, तेवढा वालात येडा मारायला कटाळ नव्हते। पप्पानी 2 दिवस आधी येऊन एवढं कापले का नाही, बराबर आधी वाळलंय सगळं। इथं एक बंडल गुंडाळून ठेवलंय पपई खाली। सीताफळीच्या समोरची वाल आहे ना तिथं सगळं बंडल आहे ना इथं ठेवल्यात आणि खालच्या बाजूचं बंडल आहे ना खालीच ठेवल्यात। आता हे सगळं बंडल आहे ना एका पोत्यात भरायचं ठेवून द्यायचं। आई काय म्हणत होती नवीन बंडल आणायचं। हे बंडल काय होत्यात 2 पिकाला चालतात। आई पण आली, आई वालातून आली। आई कशी आली वाकत वाकत। आईला पप्पानी सांगितलंय की इथं गोण आहे आणि आई अख्ख्या वालीतून चालत आली। कपडे त्याच्यात तर मित्रांनो ह्या पिशव्या आहे ना किडक्या शेंगा ठेवाय वापरायचो, आता त्याच्यात कपडे ठेवतात। रियांश यांच्या ऊसाला सुद्धा तोडी आली। ऊस खायला जाऊ ओ पपई कसले लागल्यात। तर मित्रांनो रियांश यांच्या वावरात ऊस खायला जाऊ। रियांश यांची आजी पण आहे। तर मित्रांनो माझा मोबाईल तो स्विच ऑफच झाला, 20% होता। आता पप्पाच्या मोबाईल मध्ये ब्लॉग शूट करते। तर मित्रांनो थोडा टाइम आहे ना पप्पानी एक बाजू अख्खी काटत काटत चालवलेली। उद्याच्याला असंच कापायचंय मला पण आणि आईला पण। पप्पाने तर आताच निवेदन करून ठेवले कापायचं, पण मी शर्ट नाही ना आणला फुलबायाचा। तर मित्रांनो मी तर सेफ झालोय। आई तुझ्यासाठी इळा आणू का? इळा लय धारदार आहे आई। आईने मस्तपैकी सेफ्टी सहित तोंडाला बांधले, टोपी घातली। पप्पानीच तोंडाला नाही बांधले। तुम्ही तसलं मास्क बांधाय पाहिजे होतं। पप्पांचा टी शर्ट तर असला खराब झालाय का नाही, मागून तर सगळा फाटलाय। वालाला सुरू झाली तेव्हा वापरायला चालू केला आणि वाल संपली शर्ट पण संपला। हा मोबाईल दे असा धरलाच कॅमेरा। हा सोड हात आता तर अरे विळा नाही चांगला विळा बोदडलाय। हा मग मी आईला ट्रेनिंग देत होतो, पण ट्रेनिंगच्या ऐवजी विळाच बोदडलेला आहे, त्याच्यामुळे लय हिसका हाणायला लागतं। मला चांगलं यायला लागलं का ना मग सगळं भारी करते बघ। सगळे तुला मी काढून देतो आणि मग मी तुला तू गुंडाळ आपली मग काय काय ना आता काढून आतमध्ये जाऊन काच पानात तिथं नळ्या काढायची, परत ही नळी मागे सार डुघडावच पडली नाही का ना। निघा नाही ती एक बुच्चा निघले इकडून। तर मित्रांनो आई मला पप्पाची ही सांगते आणि पप्पा मला आईची सांगते।
तर मित्रांनो आता पप्पाचं फोटोशूट करायचं होतं वाल काढताना आणि पप्पाची केस कशी दिसतात इकडे बघा ना इकडून इकडून मोकळे झाले लय खराब दिसतात कटिंग करायला लागणार आहे दोघांची कटिंग करावं लागणार तर मित्रांनो वालीच्या कटिंगपेक्षा आहे ना पप्पाची आणि माझी कटिंग लय महत्वाची आता उद्याच्याला कटिंग करायची होती पप्पा म्हणलेत उद्याच्याला वाल कट करायच्या आईला हे बुचणं सापडले होते हातात घात सगळीकडं आभाळ प्लेन झाले आणि तिकडं हलकीशी रोशनी यायला लागलेली असं काहीतरी प्रकट होणार आहे असं हलकंसं सूर्यकिरण यायला लागलेत गेल्या वेळेस सूर्यफुलात फोटो काढलं ना तर आत्ता आलंय तर सूर्यफूल काढलेलं आहे सूर्यफूल मला वाटलं खायला भेटेल पण तोपर्यंत तर काढलं तर मित्रांनो आईने रानातले कपडे बदललेत आता आईचं फोटोशूट करू तर मित्रांनो माझं आणि आईचं फोटोशूट करू तर मित्रांनो आईचं आणि माझं फोटोशूट झाले आता फक्त पप्पा राहिलेत आठवण म्हणून एकदा फोटोशूट केले हलका हलका पाऊस पडायला लागलाय बारका हा छोटा छोटा जायला पाहिजे घरी जर का पाहता एवढे राहिले नाही कडेला जर मागच काढून दे तर मित्रांनो पप्पा म्हणतात आईला एवढं काप आता आणि आता आईने तर रानातले कपडे काढले आणि तो पण खराब शर्ट घाल म्हणतात पप्पा तो शर्ट काय राहिलाय का वाल जायताना ते शर्ट पण जाळून टाकायचं पप्पा म्हणलेले त्याचं बी दहन करून टाकायचं किती दिवस गेला हो शर्ट सोन्याच्या अंगठ्या घातल्यात काय छान दिसतात ना हा. कायच आपल्याला गरीबाला येतात सोन्याच्या अंगठ्या अरे याच्यापेक्षा दुप्पट येते तुला तर मित्रांनो मी आईने तार धरली पप्पा एकटेच कापतात इथं एवढ्यात पडलं होतं ना आईने नुसतं आलज्यात धरले सोडू का मग बघितलं का आलज्यात धरलं होतं लगेच कळलं आलज्यात धरलं होतं तर मित्रांनो मी पप्पाला आहे ना पप्पा म्हणतच नाही पप्पाला आहे ना फक्त ब्लॉग मध्येच पप्पा म्हणते असं ब्लॉगच्या बंद असलं की नाही वेगळं नावाने बोलतो म्हणजे वेगळं नाही एक दिवस रिव्हील करून टाकी सांगू का पप्पा नको म्हणतात अय्यो सांगतो की समजून घ्या ही भाषा कुठली अय्यो सांगतो की लय भारी वाटते असं बल बिल लांब कळल्यावानी ही एरंड आणि एरंडावरचे घसवले वाल चालू झालते तेव्हा हे पण चालू झालते आणि वाल बंद झालं हे पण वाळून गेले सगळ्यांनी साथ सोडली इथं आईने पिशवी भरून ठेवली आणि इकडे पप्पाचे कपडे तर मित्रांनो आईचा मोबाईल अचानकच ब्लिंकिंग करायला लागला कॉल पण नाही आला जादू आली का ह्याच्यात टॉर्चचं बटन मधलंय तरी बंद होईना लुक लुक आताच नाही पहिलं बी तसंच करायचं चालू राहिले हा बंदच व्हायला ते कस काय झाले असं चला बाय तर मित्रांनो फायनली वावरातलं सगळं काम झालं पप्पाची एक सरी काढायची राहिली ती पण झाली आता आईला लावले पुढं मी पप्पा चाललोय मागून काय होतं इथून जाताना टन नाही ना बसत A few moments later. असं बघून बघून तर मित्रांनो आईला पुढं जाऊन थांबायला लावलं होतं आईने कणसं आणल्यात एक तर मित्रांनो घरी पोचलोय कालचा ब्लॉग एडिट करतो मी घरी आलो ना ह्याच गादीवर झोपतो आणि बसतो पण इथंच मस्त आहे कम्फर्टेबल आहे बसायला बाहेर आलं ना घराच्या ह्याच्यावरतीच बसतो आता ब्लॉग एडिट करतो तर मित्रांनो आजच्याला दुसऱ्याच्या गाडीवर गेलो होतं ना गाडीवरून उतरताना ना रॉड लागलाय असं वाटत नाही लागले पण लय ठसठस करते मुकामार तर मित्रांनो आईने मस्त गरमागरम पोहे बनवतात एवढी भूक लागली होती का नाही मस्त आता पोहे बघ तर मित्रांनो 2-3 दिवस एवढी शांतता होती का कारण का शेजारच्या रूममध्ये कोण राहिलं नव्हतं आता ते पोरं एवढी बडबड करतात का नाही सगळा ब्लॉग शूट करतात सगळा आवाज येतो शिव्या येतात काय पण म्हणतात ती सगळं येते आहे चांगल्या बनलेला ब्लॉग सुद्धा आहे ना मला डिलीट करावा लागतो थोड़ा पोहे मिल सकता है का हमको घेणार इतनं पोहे शिल्लक राहिले पोहे खाल्ल्यावर म्हणले मला पोहे खाल्ल्यावर मला नाही जेवायचं जेवलं नाही की मग ओरडत नाही नावाने नाही माझं एवढ्यातच होईल तर मित्रांनो माय वाट्याची रातची एक भाकर पडली आणि आता पोहे खाऊन तर जेवलं नाही का नाही पप्पालाही खावायचं पण मी रात्री का नाही जेवलं माहिती का आई जेवलीच नाही मग मी म्हणलं
मला पण नाही जेवायचं.